गदर 2 हा त्याचा अतिशय सक्सेसफुल झाल्यानंतर सांगितलं की हा आपण बंद करूया, नको करू फिल्म, हा तुझा पिंड नाही. तो म्हणला नाही, मला हीच करायची. आपला नेम बरोबर लागतोय याच्यासाठी तुम्हाला एखादा जीव घ्यावा असा का वाटतो? पण अण्णा ज्या पद्धतीनं वाढायचे ते वाढणं त्यांचं जगात दुसरीकडे नव्हतं. म्हणून अण्णांची मिसळ ही ग्रेट होती. मी भांडतो खूप, आणि माझं भांडण हे अगदी खऱ्या अर्थानं आळवावरचं पाणी असतं. कधीतरी भान सुटलं पण पोट नाही सुटू दिलं. आमची संत मंडळी सुद्धा आता एकमेकांमध्ये वाटायला सुरुवात केलेली आहे. एकदा तुम्ही ठरवलं की तुम्ही दोघा तिघांनी इथे एकत्र मिळून करायचं, की इथला माणूस इथे जाऊ शकत नाही असं कायद्याने त्याच्यावर एक बंधन नको काय यायला? असल्या लोकांना आपण जनता म्हणून धडा शिकवायला पाहिजे, त्यांना दारी उभं नाही करायचं. नमस्कार, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता आणि आपल्यासोबत आहेत नाना पाटेकर सर. वनवास या सिनेमाच्या माध्यमातून ते आता आपल्याला भेटणार आहे. हमने अपना पिंडदान कर दिया. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. सर नमस्कार. नमस्कार. सर, एवढी शिखरं पार केल्यानंतर, म्हणजे आता एका टप्प्यावर आल्यानंतर कोणता सिनेमा करावा या निवडीमागची प्रक्रिया तुमची नेमकी कशी असते आता? किंवा आधीसारखी असते, आता बदलली आहे? नाही, काही नाही. तसं आवडेल सामान्य माणसाला, काय आवडेल? कारण मी मुळात सामान्य आहे, त्यामुळे मी एक प्रेक्षक होऊन ती कथा ऐकतो आणि मग ती सांगावीशी वाटते का मला, आणि त्यात काम करावं असं वाटतंय का, असं वाटलं तर करायचं, नाही तर नाही म्हणायचं. बाकीच्या गोष्टी असतात, आजूबाजूला कोण काम करत आहे, पैसे देत आहेत की नाही बरोबर, त्या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट कथा आवडायला पाहिजे, दुसरी गोष्ट बाकीची मंडळी कोण आहेत. अच्छा. आणि आवडायला म्हणजे काय सांगतोय आपण. सिनेमा हा केवळ मनोरंजन आहे का? मला वाटतं नाही. मनोरंजन ते करायचंच, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सतत हसत राहाल, पण आतून तुम्हाला कुठेतरी असे तुटत जाणार तुम्ही. अरे बापरे, ती वस्तुस्थिती कळल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बापरे, हे असंही असतं का, आणि असं का असतं, असे प्रश्न तुम्हाला पडतील. त्यामुळे मला इतक्या वर्षानंतर सुद्धा, 50 वर्षानंतर अजून काहीतरी असं हिरिरीनं करावं असं वाटतं. तर त्यामुळे ते आहे. आणि सभोवताली चांगली माणसं मिळाली, ॲक्टर्स मिळाले की अजून छान मजा येते. हा सिनेमा जेव्हा तुमच्याकडे आला पहिल्यांदा, तेव्हा याच्यातलं काय तुम्हाला आवडलं? मला ते कॅरेक्टर मुळात आवडलं. तो कशालाच घाबरत नाही, अतिशय असा निधडा आहे आणि काही मृत्यूला सुद्धा न घाबरणारा. छान. अर्थात काही माणसं बोलत नाहीत, पण आतून ती भळभळतात. आणि मला अशी माणसं आवडतात की ज्यांना उगाच ते चव्हाट्यावर दुःख मांडणारी असतात, ती माणसं मला नाही आवडत. त्यामुळे ते कॅरेक्टर भावलं. आणि माझं कसं होतं की मी सिनेमा लिहायला सुरुवात करतात, तर ही कथा कल्पना होती अशी असेल, पण ते लिहायला बसताना मी बसतो त्यांच्याबरोबर, रायटर, आणि आम्ही बसतो. दिग्दर्शक नंतर येतो. आमचे 1, 2, 3 ड्राफ्ट झाल्यानंतर आता तुझ्या डोक्यात काय आहे सांग बघू. मग त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी काय असतील त्याच्यामध्ये मग इन्कॉर्पोरेट करायच्या, आणि मग एक फायनल स्क्रिप्ट होते. मग पुन्हा एकदा काहीतरी, आणि मग एकदा ती पक्की झाली की मग स्टेजवर जाताना जसं तुम्ही इतके तयार असता, इतक्या रंगीत तालमी झालेले असतात, तसं इथे सिनेमामध्ये सुद्धा तसंच होतं की सगळं झालेलं आहे. त्यामुळे तिथे कॅमेरासमोर जाताना काही रिहर्सल वगैरे किंवा काही कन्फ्युजन वगैरे काही नसतं. गेलं, काम केलं, निघाले. या सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत, तर त्यांचा आधीचा गदर किंवा गदर 2 हे सगळे ॲक्शन सिनेमा, म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा म्हणू आपण त्याला. तर तुमचा कसा अनुभव होता या? नाही, तो त्याचा अगदी पूर्ण पिंड वेगळा आहे, माझा पिंड वेगळा आहे. मला काय व्हायलन्सशी माझं बावडा आहे असं नाही आहे. मोठमोठे डायलॉग आणि हाय व्होल्टेज ड्रामा ते काय आहे की तिरंगामध्येही आहे, क्रांतिवीरमध्ये आहे. पण फक्त तेच नाही, आता याच्यामध्ये ही गोष्टच इतकी, एक तर प्रत्येक घरामध्ये घडणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे असंही नाही आहे की काही फार, पण ते मांडलंय ज्या पद्धतीनं, आणि सगळंच ते बाहेर असल्यामुळे निसर्ग असा इतका छान आला आहे. त्यामुळे निसर्ग तुम्हाला किती मदत करतो ते तुमच्या लक्षात येतं गोष्ट म्हणून.
अच्छा. किती त्यांनी निसर्गाने दिलंय ह्या सिनेमामध्ये, बापरे. म्हणजे काही गोष्टी त्यांनी सांभाळल्या. ज्यावेळी मी नाही आहे स्क्रीनवर त्यावेळी जे आहेत त्यांनी सुद्धा इतकी अप्रतिम कामं केली. स्क्रीन तो सांभाळणं त्याची ताकद पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळी संवाद बोलता तर माझे काही एवढेच संवाद कसे असे काही बोलणारी मंडळी असतात. तर ते संवाद तुझे 4 ओळीच्या 8 ओळी केल्यानंतर तुला ते पेलवणार नाहीत म्हणून तुला तेवढे दिले असे जुने दिग्दर्शक सांगायचे की प्रत्येकाचा वकूफ किती आहे. इथे तसं नव्हतं. इथे प्रत्येकाला भरभरून दिलं आणि त्यांनी इतकं छान केलं. मराठीमधली आपली श्रुती मराठे आणि ही आहे अश्विनी काळचेकर, अप्रतिम कामं केलेली आहेत. आता प्रमुख भूमिकेत असलेले ह्या सुद्धा प्रमुखच आहेत भूमिका, पण उत्कर्ष सिमरत त्यांनी छानच केले, गोडच केले. त्यांनी याच्यामध्ये सुद्धा छान केलं होतं गदरमध्ये. एकच कॅरेक्टर आहे आणि ते करते असं नव्हतं. गुंफण फार छान झालेली आहे. सगळ्या कॅरेक्टर उपरं कोणी वाटत नाही. राजपाल यादव सुद्धा इतकं सुंदर करतो, त्यामुळे ते छान मजा येते करायला बघायला. तुम्ही आता जुन्या दिग्दर्शकांबद्दल बोललात. तुम्ही सगळ्या म्हणजे ह्याच्यात इतके वर्ष काम करताय तर इंडस्ट्री कशी बदलत गेली आहे, तुम्ही कसं बघता की आता माणसं जशी बदलत गेली, समाज बदलत गेला, राजकीय स्थिती बदलत गेली, तशी इंडस्ट्री बदलत गेली, गोष्टी बदलत गेल्या, कथानकं बदलली, म्युझिक बदललं, परफॉर्म करण्याची पद्धत बदलली, आविष्कार सगळे होते ते. मला बडबटीत गोष्टी आवडत नाहीत, फार अशा बडबटीत. आणि मला दुःखाचं प्रदर्शन करणं ही मुळातच किळसवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रदर्शन नाही करायचं. माणसं तेवढी संवेदनाशील असतात समोरची, त्यांना ते समजतं. दुःखाचं प्रदर्शन करणं तुम्हाला आवडत नाही, पण वनवास म्हणलं की माणसाच्या नाही. आता माझं एक साधं गोष्ट आहे. वनवास म्हणजे आता म्हणजे तुम्ही ज्यावेळी आता शहरामध्ये राहणारी मंडळी, आपण आता सहलीला जातो, रानामध्ये रमतो आपण तिथे. वनवास हा सरते शेवटी काय त्याच्यासाठी तुम्हाला जंगलात जायला पाहिजे आणि तो वास नव्हे. आपल्या घरामध्ये राहून सुद्धा आपल्याच माणसांनी आपल्याला जर जरासं टोचलं तरी सुद्धा ते दुखतं. बाहेरच्या माणसांनी काही केलं तर फारसं त्याचं काही आपल्याला वाटत नाही. मला सगळं खाया प्यायला सगळं छान बडदास्त ठेवली, पण माझ्याकडे लक्षच नसेल घरातलं कोणाचं, आम्ही असलो काय आणि नसलो काय, तर ते मरणच आहे की तो वनवासच आहे. फक्त एकच आहे की हा जो माणूस आहे तो असा इतका रानटी आहे, रासवट आहे, तो साधा सरळ नाही आहे. त्याला कशाचीच पत्रास नाही, दुःख नाही, काही नाही, काही नाही, तो जगत असतो. तुम्हाला ते बघताना त्रास होतो की अरे बापरे, ह्याला काहीच कसं नाही वाटत याचं. आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा, मुलांवर, म्हणजे त्याला सहनच होत नाही मुलांबद्दल एक अधिक उणा शब्द कोणी बोललेला, बायकोवर जीवापाड प्रेम असलेला, मुळात त्याचं प्रोफेशन नाही मी सांगणार तुम्हाला काय होता, कसा होता. काय आहे साधारण सिनेमाची? काही नाही. एक माणसाने म्हणजे उद्या तू मला समजा एखादी माझी तू मुलगी असतीस आणि तू मला एखादाच उणा शब्द कुठली बोललीस आणि मला तो जिवारी लागला, तर माझं काय होईल? अरे माझी मुलगी आणि तिला असं कसं, बरं ठीक आहे. तर पण तो सगळा प्रवास करत असताना ती भ्रमंती जी तुमची आहे त्यामध्ये आपण बघ ना, माणसं केविलवाणी झालेली पाहतो, त्याला काही नाही फरक पडत. ठीक आहे, नाही होतं, माणसं असतात अशी, वागतात. त्याचं म्हणणं असं नाही की ठीक आहे म्हणजे आजची पिढी आहे, बदलली असेल, नाही बदलली, छान आहेत, प्रेम केलं आहे माझ्यावर इतकं जीवापाड, मला सांभाळलं आहे, काही गोष्टीमध्ये दुमत आहेत, मान्य आहे. इतकं सहज सगळं, डोंगरा एवढं दुःखसुद्धा तो इतकं सहज घेतो आणि आपल्याला ते आश्चर्य वाटतं. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये असं येतं अरे बापरे असं कसं, आणि तो काही नाही, त्याला मस्त, अतिशय रिस्पेक्टेड पर्सन, अतिशय छान, वेल ड्रेस्ड, थोडासा ब्रिटिश काळातला त्याच्यावर असलेला प्रभाव असेल किंवा तो अटायर त्याचं ते तशा पद्धतीचं, मस्ट बी बिकॉज ऑफ हिज प्रोफेशन, ते मी नाही सांगणार काय आहे. आणि त्याची ती अवस्था जी आहे ना त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
की अरे बापरे, त्याला त्याची काही जाणीवसुद्धा नाही आहे. तर या निमित्ताने तरुण पिढीला असं म्हणूया आणि आधीच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे नातेसंबंध तुम्हाला असं वाटतं की नातेसंबंध तुम्हाला तो सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येतो? तू उद्या चुकलीस, तुझे आई वडील तुला त्याच बाबतीत फार तर काहीतरी एखादा शब्द सांगतील, एखादं बोलतील, पण तुझा अवेअर नाही करणार ना. आता गंमत कशी आहे नात्यामध्ये, आता ते माझे वडील, आई आणि माझं लग्न झाल्यानंतर मग माझी बायको येणार, तर अर्थातच माझं आयुष्य वाटलं जातं. मग पहिल्यांदा अर्धार्ध होतो, मग पाऊण इकडे तिथे पाव राहतो, मग इथे 80%, 85, 90, 95, ठीक आहे 5% आलं तरी चालेल, पण सगळंच हरवल्यानंतर तर आई बापांना असं वाटतं की घरात असून सुद्धा आपण तसे काही घरात नाहीच आहोत. मी असणं, माझं अस्तित्वच तू नाकारणं, तू त्याला काय मग काय जगण्याला गंमत काय? पण मग मी समजा उलटं मी तुमचं अस्तित्व नाकारलं तर काय होईल तुमचं? कधीतरी तुम्हाला माझी आठवण येणार ना. मग ती स्वार्थामुळे असेल, कशामुळे असेल, मग त्यावेळी लक्षात येतं नाही रे आपलं चुकलं काहीतरी. आणि हे मुलांच्या संदर्भात आहे असं नाही आहे, सगळ्यांच्याच ओव्हरऑल. आपण कुठे, तुझ्या शेजारी, तू कुठे राहतोस? कोथरूडला. शेजारी तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता तुम्ही? आणि किती मजली आहे बिल्डिंग? 6 मजली. आणि एका मजल्यावर किती, 2 फ्लॅट, 4 फ्लॅट? 3 फ्लॅट आहे. 3 फ्लॅट. शेजारी काय नाव काय त्यांचं? शेंडे म्हणून राहतात. शेंडे म्हणून राहतात. शेंडे. एक राहायला यायचे, एक शेंडे म्हणून राहतात. आणि खालच्या मधल्यावर माथवड म्हणून राहतात. आणि वर्षा? आपल्याला शेजार माहिती नाही आता. पूर्वी तसं नव्हतं. आपण कसं होतं, सगळे असे एकत्र राहायचो, सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे असायचे, कोणी कुठल्याही घरामध्ये घुसायचं. घरामध्ये माझी आई किंवा वडिलांनी माझ्यावर रागवले की तू पलीकडच्याच घरामध्ये माझं जेवण तयार असायचं. काय बोलली, राहू दे रे, ते नाही संध्याकाळी होईल तिथे. आता तसं नाही. आपल्याला बाजूला कोण राहतो माहिती नाही, त्यांची मुलं किती, त्यांची दुःख काय, कोण काय, काहीच माहिती नसतं. तो आपलेपणा होता, तो एकसंधपणा होता समाजामध्ये, कुटुंबात तर होताच होता, संपला तो. आणि त्याला कारण काय आहे ते आपण शोधायची कारण. तुमचं मत काय? मग मला एकत्र कुटुंब पद्धती खूप आवडते. याची कारण तुम्हाला काय वाटतात? कारण म्हणजे तुमच्या आता शहरात मध्ये तुमचं घर किती BHK आहे? किती BHK आहे? 3 BHK. हां, 3 BHK. 3 BHK. आणि तुम्ही भावंड किती? 3 भावंड. तिघांना 3 बेडरूम आहेत का? हो. तिघांना 3. आई वडिलांना? आई वडिलांना एक. म्हणजे 4 BHK झालं. नाही, आई वडील हा एक 4 BHK. म्हणजे तुम्हाला 3 भावंडांना 3 तुम्ही बहीण आहे का तुला? माझं लग्न झालंय, मी दुसरीकडे राहते, माझं लग्न झालं. बरं बरं. आता गंमत अशी आहे की उद्या भाऊ आहे का तुला, त्याचं लग्न झालं की तोही वेगळा राहणार. मग त्या 3 BHK मधल्या त्या 2 BHK करायच्या काय? आम्ही 2 बेडरूम करायच्या काय? तुम्ही सगळे जाणार ना आपापल्या. तुझं लग्न झालं अर्थातच तू दुसरीकडे जाणार. भाऊ, त्याची बायको, तिला प्रायव्हसी लागते. हल्ली तुमच्या भाषेमध्ये स्पेस म्हणतात ना त्याला, ती स्पेस तुम्हाला लागते. आमच्या वेळी स्पेस नावाची गोष्ट नव्हती. आमच्या वेळी सगळं एकत्र असणं ही स्पेस असायची. आम्हाला दुःख नव्हती, कारण वाटली जायची ना. 15 लोक असली की त्यांच्यामध्ये थोडी थोडी दुःख वाटली की मग ते आमचं दुःख कमी व्हायचं. आता तुम्हाला सगळं ओझं स्वतःलाच वागवावं लागतं. आई वडील, सासू सासरे बरोबर आहेत का? नाही, गावाला असतात. गावाला असतं. कुठलं गाव? बार्शीच्या इकडे आमचं. तर त्यामुळे तू आणि तुझा नवरा, मग तुमची मुलं, तर त्यामुळे तुमचं भावनिक सगळं जे काय आहे नातेसंबंध तो तुमच्यापुरता मर्यादित राहिला. मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करणार, सासूनी तुझ्यासाठी हे करायला पाहिजे, सासऱ्यानी करायला पाहिजे, दिरानं करायला किंवा जावेनं करायला पाहिजे. पण सोयीनुसार मग ती आपण अपेक्षा करतो. एवढं झालं पण एवढं नको का करायला, तू काय केलं?
आपल्याकडे कसं आहे की आपण चुकत नाही, बाकीचे सगळे चुकत असतात, हा गोंधळ आहे. आई वडिलांचं तसं होत नाही. त्यांच्या कोशामध्ये तुम्हाला फक्त माफ करणं असतं, जाऊ दे सोड मुलंच आहेत, एवढं इतकं सहज असतं. आपण मात्र सगळे हिशोब ठेवतो. मुलं म्हणजे सगळीच मुलं तशी असतात असं नाही, पण बहुतांशी मुलं, कारण बायको आल्यानंतर त्यांचं आयुष्यच ते होऊन जातं ना मुलांचं. मग पहिल्यांदा ते एखाद 2 वेळ बायको लागत असं नाही आहे, तू समजून घे त्यांना, आई वडिलांना. काही दिवसानं वडिलांना, आईला, अगं आई तुझं नेहमीच कसं त्यांच्याशी पटत नाही. मग त्याच्यानंतर स्वर, कसं ना मी पटत नाही तुमचं, मग आता आम्ही वेगळे राहतो. मग टोन बदलत जातो. आपण त्याच्यामध्ये का होतंय, कसं होतंय. आता मी लहानपणापासून तुला अगदी बोट धरून चालवलं, मोठं केलं. माझं वय झाल्यानंतर माझं लहान मूल होतं ना, मग तू माझा बाप व्हायचं, आई व्हायची. ते कुठेतरी हल्ली बंद झाले. आमचे आई वडील तुम्ही होत नाही, आम्ही तुमचे होतो, ते व्हायला हवं. सगळेच म्हणत नाही मी, पण बहुतांशी तसं झालंय. त्यामुळे ते विस्कळीत झालंय सगळं. तुम्ही कसं बघता तुमच्या आयुष्यात नातेसंबंधांकडे? मी सगळ्यांना, सगळे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. एकूण एक मंडळी म्हणजे ही तर माणसं झाली आपल्या आजूबाजूची. मी तर आमच्याकडची जनावरं सुद्धा, मग त्या गाई म्हशी असतील, कुत्री असतील, आणि शेतावर त्या इकडे तिकडे फिरणाऱ्या त्या खारी असतील. मला असं वाटतं की ते माझं आयुष्य आहे, त्यांना सगळ्यांना जपायचं. मी कधी शिकार केली नाही, मला आवडत नाही, मला पटत नाही. मी अतिशय सुंदर नेमबाज आहे, पण मला अगदी अंतरावर असलेला एखादा कुठलं जनावर मारणं हे मला पटत नाही, कारण त्याला माहितीच नाही आहे. माझ्या हातात बंदूक आहे, मी आता सहज एक गोळी घालू शकतो. मग कुठली मर्दुमकी आहे मी त्याला मारण्यामध्ये, मला नाही पटत. मग तिथे एखादं काहीतरी ठेवा ना, डबा ठेवा, टार्गेट ठेवा, त्याला मारा. आपला नेम बरोबर लागतोय याच्यासाठी तुम्हाला एखादा जीव घ्यावा असा का वाटतो? मला नाती जपायला आवडतं. माझे खूप मित्र आहेत, मी खूप श्रीमंत आहे. माझ्या मित्रांमुळे मला असं घर माझं इतकं मोठं झालेलं आहे. आणि मोठे आहेत माझे मित्र. सगळे मित्र ही माझ्यापेक्षा कर्तृत्वानं मोठी असलेली मंडळी आहेत. साधी असतील, कोणी काही शेतकरी सुद्धा असतील, पण निश्चितपणे माझ्यापेक्षा मोठी आहेत. त्यामुळे माझं कोतेपण मला कायम जाणवत राहतं. त्यामुळे आपण आयुष्यामध्ये अजून काहीतरी व्हायला पाहिजे ही जाणीव मला मित्र करून देतं. सिनेमाकडे येऊयात आपण परत, की याचं लेखन तुम्ही सोबतच होतात, त्याचं दिग्दर्शन, आणि की त्या दिग्दर्शकांना काही असं बर्डन आलं होतं का तुमच्यासोबत? लेखकांमध्ये तो आमचा सुनील शिरवैया आणि अमजद म्हणून आहे. सुनील हा त्यातला जास्त हे. तर लिहित असताना त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करण्याची, आता ते कॅरेक्टर माझ्या वयाचं असल्यामुळे मी माझा इनपुट त्याच्यामध्ये जो असायचा की मला हे असं वाटतं, मला हे असं वाटतं असं. आणि संवाद जे असतात ते असे आपण बोलीभाषेतले असतात. डायलॉग कंटाळा येतो. आपण बोलीभाषेमध्ये जसं आता बोलतोय तसं आपण ते त्याच्यामध्ये ते बोलतो. प्रसंग काय असायला पाहिजे, त्यातून काय परिणाम येईल, तो स्क्रीन प्ले फार महत्त्वाचा. त्यातला कंटेंट महत्त्वाचा आहे, तो गाभा महत्त्वाचा आहे, पण तो कसा मांडता तुम्ही, किती सहज, ते महत्त्वाचं. पूर्वी आमच्या इथे नारायणपेठेमध्ये अण्णा बेडेकर म्हणून होते, त्यांची मिसळ अप्रतिम. अण्णा बेडेकरांची त्यांची ती मिसळ फार अप्रतिम होती असं मला नाही वाटत. ती मिसळ छान होती, पण अण्णा ज्या पद्धतीनं वाढायचे ते वाढणं त्यांचं जगात दुसरीकडे नव्हतं. म्हणून अण्णांची मिसळ ही ग्रेट होती. अण्णा ज्या पद्धतीनं वाढायचे एवढंसं होतं दुकान. 2 टेबलं 3-4 टेबलं काय असतील माहिती नाही, अजूनही आहे तेवढंच. हो, नारायणपेठेतलं आम्ही जायचो. हे खा, ते खा, हे अजून घे, हे घे, बिस्किट घे. अण्णा एवढे पैसे मागितले का, पैसे हे खा, अमुक का, आता कुठे कामावर जाणार का, बरं बरं कुठेच, अमुक काय. प्रत्येक माणूस अण्णाच्या लक्षात असायचं. अण्णा तिथे वाढताना आई असायचे.
त्यामुळे आम्हाला नुसते अण्णाची मिसळ नव्हती, आईनी वाढलेली मिसळ होती, म्हणून अण्णांची मिसळ ग्रेट होती. तर त्यामुळे साधी गोष्ट आहे, पण ती वाढता कशी तुम्ही, त्याच्यावर त्याचा गोडवा आहे. त्यामुळे ही इतकं साधं वाटणारं आणि मग नंतर ते असं वाटतं की याच्यापेक्षा अजून काय सुंदर असतं, हेच छान आहे, अप्रतिम आहे, अल्टिमेट आहे. अनिल हा ज्या पद्धतीच्या फिल्म करायचा, त्या अनिलच्या सिनेमे हे असे ऐकीचे सिनेमे. इथे करत असताना तो हळुवारपणा त्याला जमेल का, म्हणून मी त्याला ते गदर 2 हा त्याचा अतिशय सक्सेसफुल झाल्यानंतर सांगितलं की हा आपण बंद करूया, ही नको करू फिल्म, हा तुझा पिंड नाही आहे. तो म्हणला नाही, मला हीच करायची. त्याचं कन्व्हिक्शन हे फार महत्त्वाचं होतं. आणि काय केली आहे ते. नाना, मी काही तुम्हाला ॲक्टिंग काही शिकू शकत नाही, त्यामुळे तुम्ही मला फक्त सांगा सीन कसा करणार आहात, म्हणजे मी तसे मी कॅमेरे प्लेस करतो. म्हटलं असं नको करू, मला तू सांगत जा. मी करत असताना नाही ह्याच्यात अजून हे पाहिजे का, तो म्हणला नाही छान आहे. आम्ही क्लायमॅक्स करत असताना त्यांनी त्याच्या पद्धतीने केलं असता तर तो वेगळा केला असता. मी त्याला म्हटलं तू दोन्ही करून दाखवतो, तुला तू बघ तुला कुठला वाटतोय. मग त्यांनी त्याला मला जो अभिप्रेत होता तो त्याला आवडला आणि त्यांनी तोच शूट केला. म्हटलं आता तुला आवडतो तसा करू. तो म्हणला नाही, मला नको आहे. तर ती एक क्लॅरिटी असावी लागते तुम्हाला नट आणि दिग्दर्शकांमध्ये. माझ्यापेक्षा वयानं थोडं लहान आहे आणि मी थोडासा स्वतःला गाजवतो ना, म्हणजे थोडा मी नाठाळ आहे. तर त्या नाठाळपणासकट त्या सगळ्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, हे मस्त मजा होती. आणि तो नाठाळपणा माझा लहानपणापासूनचा, म्हणजे ते नवीन काहीतरी आता इम्पोर्ट केलं आहे असं नाही आहे, तो आहेच, इनहरंटच आहे. आणि त्यामुळे ते लहान मूल माझ्यातलं आहे, त्याला मी जिवंत ठेवलेलं आहे. मी भांडतो खूप, आणि माझं भांडण हे अगदी खऱ्या अर्थानं आळवावरचं पाणी असतं. 5 मिनिटामध्ये मी शांत होतो. पण ती 5 मिनिटं फार विचित्र, लोकांना आणि मला दोघांनाही खूप त्रास होतो. हे लहान मूल जपून ठेवणं जे म्हणलात ना तुम्ही, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे प्रत्येक माणसाने करायला हवं ना. आणि ते तुम्ही कसं केलं? नाही झालं, मला जे वाटतं ते मी करतो, मी दाबून नाही ठेवत. मला तुझा राग आला आणि म्हणजे आता कोणी आमच्या पूर्वीचंही मारामारी झालं की मी ते दणादण मारायचो, मार खायचोही द्यायचोही, आणि लागलं तर रडायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुष्याकडनं मी जी शिकलोय की लागलं तर रडायचं नाही. जखमा ह्या होणार, देणारी माणसं भेटणार, पण ते ठीकच आहे. त्या खुणांसकट तुम्ही जगायचं. बिल्ले कसे असे इथे पदकं लावून फिरतात, अशा अंगावरची खुणा ही पदकं आहेत, कोणी कोणी दिलेल्या जखमा ज्या आहेत, ही यांनी दिलेली, ही यांनी दिलेली, ही यांनी इथे लावतात, तिथे लावतात ना, आर्मीचे कसे इथे असतात, तसं अंगभर त्या सगळी पदकं आहेत आमच्या, कोणी काय कशी दिली आहेत. ते ठीक आहे, ते छान आहे, सुंदर आहे, जे आहे तसं घ्यायचं असतं. पाऊस आल्यानंतर आपली छत्री नसली की भिजतो की आपण, आणि असली तरी भिजतो. त्यामुळे छत्री नाही आहे म्हणून भिजलो, तर भिजण्याचा आनंद घ्यायचा. मग छत्री नाही म्हणून रडत नाही बसायचं. तुम्ही इतकी वर्ष काम करताय, या सगळ्या नवीन लोकांबद्दल काय सांगाल? तुमचं निरीक्षण काय आहे? की आता श्रुती मराठेंबरोबर काम केलं तुम्ही, श्रुतीबरोबर पहिल्यांदा नाही, मी आधी केलं होतं, किंवा मागच्या वर्षी सिद्धार्थ चांदेकर बरोबर. गोड मुलं आहेत, फार छान. ओव्हरऑल त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? पिकअप त्यांचा फार छान आहे, लवकर आहे. किंवा ते सोशल मीडिया जेवढ्या ह्याने वापरतात, तुम्ही कसं बघता आता त्याच्याकडे? प्रत्येक जण आमच्या वेळीची खेळणी वेगळी होती, तुमची खेळणी वेगळी, पुढच्या पिढीची खेळणी वेगळी. आता त्या खेळण्याबद्दल नावं ठेवायचं नाही, ह्या खेळण्यानं तुला एक निश्चित मला असं वाटतं की हा जर मोबाईल आपल्या आयुष्यातून काढला तर आपण कदाचित खूप सुखी होऊ पुन्हा. तर त्यातले फायदे खूप कमी आहेत, पण तोटे खूप झाले असं मला वाटतं त्या एका मोबाईलने. माझा फोन माझा कधीच वाजत नाही. मला तुला फोन करायचा असेल तेव्हा मी फोन वापरतो. मग तू म्हणतेस की काय मी तुला 10 वेळ फोन केला, नाना तू उचलला नाहीस. तर मी म्हणतो की तुझ्या सोयीसाठी मी नाही फोन घेतला, मी माझ्या सोयीसाठी घेतला. आता मी केल्यानंतर तू नसतं उचललं तर मी मान्य केलं असतं, मी ठेवून दिलं असतं. मला आलेले मी फोन बघतो, महत्त्वाचे आहेत त्यांना मी करतो, जे मला गळायचे ते गळून टाकतो. पण मी त्याच्यात अडकून नाही बसत अख्खा दिवस. ते मला किळसवाणं वाटतं.
कारण मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं. मला मी हे जे आत्ता जे तुम्ही सिनेमा किंवा हे आहे, तुम्हाला ते खूप काहीतरी आहे दिलेलं. आपलं मराठी साहित्य तर इतकं समृद्ध आहे. वाचायचं, खूप वाचायचं. दृष्टिकोन तुमच्या लक्षात येतात त्याच्यात. अरे असंही आहे, असंही आहे, असंही आहे, असं आहे. अगदी तेव्हापासून मला परवा 2 छान पुस्तकं मिळाली. वि स खांडेकर आणि बाबा बोरकर यांचं पत्र संवाद जो आहे, एकमेकाला लिहिलेली पत्र, त्याचं पुस्तक स्वरूपात आलेलं होतं. ते मला वाचायला मिळालं. अतिशय ते तसं काही फार म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला आवडेल असं नाही. पण माझे दोन्ही लेखक माझे आवडते. म्हणजे अमृतवेल, ययाती हे सगळं मी वाचलेलं वि स खांडेकरांचं, त्यांच्या कविता. आणि एक गोमांतकातले बाबा बोरकर, दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे कर माझे जुळती, ते बाबा बोरकर. तर त्यांनी गोमांतकातला एक तरुण मुलगा एक अप्रतिम कविता करतोय. खांडेकर हे अतिशय छान टीकाकार होते. त्यांनी त्याची मीमांसा करून मग त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे ये. त्यानं त्यांच्याकडे बोलून त्या मुलाला त्यांनी अतिशय मग हे छान लिहिलं आहेस, हे अतिशय सवंग आहे, अमुक आहे, अशा पद्धतीनं त्यानं एनकरेज केलं. आणि मग बाबा बोरकर, आता त्यांनी हा नाही विचार केला हे गोमांतकातले आहेत, आम्ही महाराष्ट्रात आहे, असं नाही केलं त्यांनी. तर तुम्हाला नुसतं ते नाही कळलं, त्यातून मला नाती कळतात जी आता वृत्ती झालेली आहे. तू कोण आहेस? मराठा आहेस का? कोण आहे? दलित आहेस का? ब्राह्मण आहेस का? अमुक काय? बरं, आमच्या काहीतरी पूर्वजांनी कोणी केलेल्या चुका असतील, त्याचा आज मी मराठा म्हणून किंवा ब्राह्मण म्हणून किंवा दलित म्हणून किंवा कोणी, तुम्हाला मी कसा त्रास देऊन चालेल? मी नाही ना केलं ते. पण ते बामणानं असं केलं होतं, मराठ्यानं तसं केलं होतं ना, त्यांनी तसं केलं होतं, असं करून ही भांडणं लावणारे जे आमची काही राजकीय मंडळी आहेत, आमची संत मंडळी सुद्धा आता एकमेकांमध्ये वाटायला सुरुवात केलेली आहे. असल्या लोकांना आपण जनता म्हणून धडा शिकवायला पाहिजे. त्यांना दारी उभं नाही करायचं. बरं, त्यांचं मरण म्हणजे ते निवडणुकीत हरणं, त्यामुळे त्यांना हरवा, म्हणजे ते मेले. सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, दळभद्री आहेत काही मंडळी. त्यामुळे तुझा नवरा काय करतो? सरकारी अधिकारी. काय? नायब तहसीलदार आहे. नायब तहसीलदार आहे. नायब तहसीलदार. पैसे खातो का? नाही. नक्की? हो, अभिमानाने सांगू शकते मी. हो. कुठलं गाव, कुठलं त्याचं? बार्शीचे आहेत आम्ही. तो मूळचा? हां. तुम्ही कुठले? पुण्याचे? हां, मी पुण्याची. कारण आत्ता माझे नाम फाउंडेशनच्या संदर्भात आम्ही इकडे तिकडे जात असताना मग तलाठ्यापासून तहसीलदार, मग तुमचे आणि कलेक्टर, सगळ्याच ह्याच्यातल्या प्रांत, सगळीच मंडळी त्यांच्याशी. पण हे नवीन जो क्रॉप आहे तो इतका छान आहे, काय कामं करतात. आमचा राम म्हणून जो होता कलेक्टर इथे, नंतर तर दिल्लीला त्याला घेतला मोदींनी. आम्ही गेलेलो असताना औरंगाबादला मी म्हटलं की कलेक्टर येणार होते आज मीटिंगला, आज आले नाहीत, असेल कामाचे असतील. तिथे एक आता धुळीनं माखलेला मुलगा होता, तो म्हटला सर मी आलो आहे. तो कलेक्टर होता. मोटरसायकलनी दुसऱ्या गावाला जायचं होतं, तिथे जाऊन आला, तिथली ती मिटिंग अटेंड केली त्याने, तो तसा आला होता. त्यामुळे त्याच्या अंगावर धूळ होती. पण मिटिंग अटेंड करणं महत्त्वाचं, मी कसा दिसतो हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं नव्हतं. त्यामुळे तो आला, बसला तसा, आणि आमची कामं. तर ही नवीन जी पिढी आलेली आहे, हा क्रॉप आहे, हा कमाल आहे. त्यातला सुद्धा नवरा असावा. हो. त्यामुळे काय अण्णा म्हणले? वाघ. 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 अरे बापरे. तर ही मंडळी, त्यामुळे नामचं काम हे इतकं. आणि मी तुला खरं सांगतो, हे सिनेमा, नाटक वगैरे आता थोडंसं मागे पडलं आहे माझ्या दृष्टीनं. नाम फाउंडेशनचं काम तर इतकं झालं आहे. पूर्वी महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं आणि आता भारतभर चाललेलं आहे. टाटानी आपल्याबरोबर MOU केल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण आपलं काम इतकं वाढलं आहे. टाटांच्या जिथे जिथे फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या स्टेट्समध्ये आपलं काम चालू आहे आता. छान, मस्त. ही संवेदना तुमची जागृत कशी राहिली? कारण नाही बघायला मिळत असं. संवेदना कसली आली? कोणा एखादा ती एम्पथी, ती करुणा, की त्याला लागलंय. कोण आपण एवढे मोठे आहोत का कोणाची करुणा करणं इतके? आपल्याला छान दिसतंय, अरे इथे पाणी नाही आहे आणि इथे पाणी आहे, ते इथलं पाणी तिथे न्यायचं, त्याच्यासाठी काम सुरू करूया.
ते झालं नाम फाउंडेशनचं सुरू झालं. आणि तर काही मी एकटा नाही, की एवढी माणसं त्यात तुम्ही आम्हाला मला मकरंदला तुम्ही देता त्याचं श्रेय तर आम्ही नाही दोघं, खूप मंडळी आहेत. आमची मुलं आहेत, गणेश आमचा आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी मंडळी आहेत. मी हल्ली कॉलेजमध्ये जातो, मुलांशी बोलतो खूप, आणि त्या मुलांशी बोलत असताना त्यांना मी नेहमी सांगतो की आपण आपलं घर, आपली माणसं याच्या व्यतिरिक्त पलीकडचं एक कोणतरी असा विचार करायला लागला. एका मुलाचं शिक्षण करायचं, तुला एक मुलं असेल, अजून एक आहे असं समजायचं आणि त्याचं फक्त शिक्षण करा, लालन पालन करू नका तुम्ही. एक शिक्षण त्याचं, एक अतिशय योग्य मुलगा तयार करणं, तो आपल्या देशासाठी आहे. पुढे जाऊन तो काहीतरी करेल, अजून त्याची खात्री बाळगायची. तो करेल नाही करेल हा तो मुद्दा वेगळा. अशी नवीन पिढी तयार कर. नवीन पिढी हे आपल्या हातात असतं, व्हायला पाहिजे, अशा असायला पाहिजे. आजचे नट कसे आहेत नवीन, तू म्हणतो फार सुंदर आहेत. माझा आक्षेप फक्त त्यांचा एवढाच आहे की तो काय बाजारात चालतंय, शरीर छान असायला पाहिजे का. मी आपल्या सगळ्या, आम्ही आता ह्या माध्यमातून सांगतो, आमची मराठी मुलं आहेत, अतिशय बळकट शरीरयष्टी लागतेच. तुम्हाला प्रेझेंटेबल तुम्ही असाल, कमवा ती. 50% तुमचं काम झालं. डान्स वगैरे अजून एक ते करा, अजून 50% त्यातलं म्हणजे अजून 25%च राहिलं. जुजबी ॲक्टिंग करणारे स्टार्स होतात, तुम्ही का नाही करत. तर ते तुम्ही शरीर छान असायलाच पाहिजे. दिसतो कसा मी हे माझ्या हातात नाही आहे, पण शरीर जर माझ्या हातात आहे, करायचं, मस्त करायचं, सुंदर. आपण सुंदर दिसतो त्याने. तुम्ही सकृतदर्शनी कसे दिसता हे फार गौण आहे. एरवी तुम्ही नंतर काय करता हे जास्त महत्त्वाचं. त्यामुळे माझ्या सगळ्या माझी जी तरुण जी पिढी आहे त्यांना की अप्रतिम तरुण मुलं मुली दोघं नाही, उत्तम शरीर कमवायचं, छान टॅलेंट्सच आपल्याकडे वानवा नाहीच आहे. इतकं सुंदर आहे तुम्ही. सगळ्या मुलं मुली इतक्या मराठीमध्ये सुंदर आहेत. माझ्याकडे काय होतं, काहीच नव्हतं. दिसणं नाही, काही नाही, स्वभाव अतिशय तापट, भांडणं सगळ्यांशी, शिव्या द्यायचो, मारामाऱ्या करायचो. पण माझं काम बरं आहे का ते मात्र छान ठेवायचं. तब्येत बरी होती, चांगली होती. पोट कधी आयुष्यात सुटलं नाही. कधीतरी भान सुटलं पण पोट नाही सुटू दिलं. सगळी आयुधं पाहिजेत. आता उद्यात कधीतरी लढाई करायची म्हणून चला आज मी तलवारीला मग धार करायची, तसं नाही. तलवार ही कायम धार केलेलीच पाहिजे. लढाईची वेळ कधी येईल माहिती नाही. आता आमची लढाई हा कॅमेरा असतो त्याच्याबरोबर असतो, त्यामुळे तिथे छान सतत असायला पाहिजे. ते झालं की मग उत्तमच आहे आयुष्य. पण तुम्हाला सिनेमा हे माध्यम इतकं मोठं आहे की एका वेळी तुम्ही इतकं काहीतरी छान त्याच्याद्वारे करोडो लोकांना सांगू शकता. आणि आपला प्रेक्षक जो आहे, जनता आहे, ती इतकी सेन्सिटिव्ह आहे की छान काहीतरी दिसलं, उद्या ह्या सिनेमाने 500 कोटी 600 कोटी गेले तर मला नाही आश्चर्य वाटणार. कारण त्यांच्या जिव्हाळ्याचा तो विषय आहे. प्रत्येक जण जाऊन तिथे माहेरची साडी, त्यातला त्यांना कॉमन कुठला होता फॅक्टर, तो कुठेतरी भावला. ती चालतो तो सिनेमा. आता कसं आहे, टेक्निकली तुम्ही इतके हे झालेले आहात, म्हणजे मी त्याच्यामध्ये मी असा झाडाच्या बाजूला जाऊन गाणी बिणी सुद्धा म्हणतोय माझं तरुणपणे. पण त्याच्यामध्ये तुमच्या कॉम्प्युटर ग्राफिक्समुळे तुम्हाला मला इतकं छान तरुण, माझा मी अंकुशसारखा तरुण मी दिसू शकतो. कळतच नाही. मीच मला पाहून म्हटलं अरे बापरे हे काय. फ्लॅशमध्ये तुम्ही ज्यावेळी मागे जात, पण टेक्निकली तुमचा परफॉर्मन्स नाही सुधारते, दिसणं थोडंफार सुधारते. मला नाही कधी ग्लिसरीन घ्यावं असं नाही वाटलं, घेण्याची वेळ नाही आली. ओघवतं पाहिजे सगळं असं छान वागणं, वावरणं होतं. ते सध्याच्या राजकारणाबद्दल तुझं काय मत आहे? माझं हो, आपण एखाद्याला मत दिलं
तर तो त्याच पक्षात राहील याची काहीच गॅरंटी नाही. मग कुठल्या बेसिसवर आपण त्यांना मत देणार? मग तुला त्याच्यात ते कसं रेक्टिफाय करायचं, सुधारायचं कसं? ते कायदा नको काय यायला की ही कुठली मग काही ही युती असेल, ही युती असेल, ही युती असेल. एकदा तुम्ही ठरवलं की तुम्ही दोघा तिघांनी इथे एकत्र मिळून करायचं की इथला माणूस इथे जाऊ शकत नाही, असं कायद्याने त्याच्यावर एक बंधन नको काय यायला? एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारा कुठलाही जमकतो असेल माणूस, त्याला 5 वर्ष कुठलंही पद नाही आणि निवडणूक लढवता येणार नाही असा नियम काढला तर कोणी बदलेल का पक्ष? नियम पाहिजेत की नाही काही? का नाही असे नियम? असायला पाहिजे. अगदी अगदी. तुम्ही आमच्या भावना विकत घेता ना. मला असं वाटतं की तुम्ही तिघजण एकत्र आहात, तुम्ही छान काम कराल म्हणून मी तुम्हाला मत दिलं. मग त्यातला तू आणि तू ती इथनं सोडून तू तिकडे गेलीस. अगं बाई ग, त्यांच्या विरोधात लढलीस तू काल, आणि आता पुन्हा तुझ्या त्या पदासाठी कुठलं जे असेल तू तिथे जाणार. आमच्या मनामध्ये किती राग असेल तुम्हाला माहिती आहे का? राजकारणी म्हणून तुम्हाला माहिती आहे का? जर का उसळून उठले सगळे, काय होईल तुमची हालत? त्यांची भीती गेलेली आहे मनामधून आपल्याबद्दलची. ती भीती पुन्हा यायला पाहिजे. काय करायला हवं? ते येईल, करतील लोक. काय करायला हवं ते आपण नाही सांगायचं, ते आपोआप होईल. मग बसतील बोंबलत. ते होणार आहे, काळजी करू नको. त्यामुळे तुम्ही ते सुधारायला पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारायला लागा. तुम्ही त्यांची गचांडी नका धरू, पण तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्याकडे जा. एकटं दुखटं जथ्यानं जा. ते आंदोलन म्हणजे जाळपोळ म्हणजे आंदोलन नसतं. तिथे जा, त्यांना विचारा, वारंवार ते विचारा. मग त्यांना ती जरब बसायला पाहिजे. होईल, ते होईल, पुन्हा होईल. तरुण पिढीवर माझा विश्वास आहे, त्यामुळे ते होणार आहे. तुमच्या वनवास सिनेमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि 20 डिसेंबरला हा सिनेमा येतो, त्या सिनेमागृहात जाऊन सगळ्यांनी नक्की बघा. थँक्यू. थँक्यू बाळा.